आपल्या आयुष्यातील अपयश, भीती आणि ताणतणाव याचं खरं कारण काय आहे माहिती आहे का? ते आहे नकारात्मक विचार. पण जर तुमचा विचार बदलला तर तुमचं आयुष्यही बदलू शकतं. ते कसं बदलायचं हेच आपण आजच्या पुस्तकातून शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक नॉर्मन विन्सेंट पील लिखित द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर ऐकूया मग. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या वैयक्तिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि नातेसंबंधांच्या निर्णयाशी सकारात्मक विचारसरणीने संपर्क साधण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे नकारात्मक विचार आत्मविश्वासाने बदलता येतील आणि तुमच्या भीतीवर मात करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकाल. तुम्हाला सकारात्मक विचार आणि विश्वास याचे मार्गदर्शन मिळेल. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास तुम्हाला तुमची इच्छित ध्येये आणि यश साध्य करण्यात मदत करेल. तुम्हाला दैनंदिन त्रास सोडण्याची गरज नाही, परंतु मनःशांती, चांगले आरोग्य आणि सतत ऊर्जेचा प्रवाह मिळवणे आवश्यक आहे. आणि सकारात्मक विचाराने तुम्ही हे सर्व करू शकता. सकारात्मक राहून तुम्ही आनंद आणि समाधानाने भरलेले जीवन जगू शकता. हे पुस्तक तुम्हाला सकारात्मक भेट देऊन तुमच्या आयुष्यातील समस्या आणि दुःख कसे हाताळायचे हे शिकवते. लेखक सांगतात की आपण कधीही आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये, परंतु प्रत्येक परिस्थितीत नेहमी सकारात्मक विचार आणि विश्वास ठेवून कार्य करावे. आपण बहुतेक मोठ्या संकटात हार मानतो. खरं तर आपण सकारात्मक राहून आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संपवू शकतो. सकारात्मक विचार हा एक विश्वास आणि मानसिक स्थिती आहे जी आपल्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि प्रतिमांमध्ये समाविष्ट केली जाते. जेव्हा आपण चांगला विचार करतो तेव्हा आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि आपण आपल्या कामाच्या बदल्यात यशस्वी होऊ शकतो. त्याच वेळी हेही खरे आहे की हे केवळ विचार करून घडत नाही. आपल्याला विश्वास आणि सकारात्मक विचार हवा आहे. यासाठी लेखकाने काही आवश्यक मार्ग सांगितले आहेत जे तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. पहिला, प्रत्येक समस्येवर उपाय असतो यावर तुमचा विश्वास असायला हवा. दुसरा, शांत राहा, कारण तणाव नकारात्मक विचार वाढवतो. दबावाखाली मन योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तिसरे, तुमचे उत्तर मिळवण्यासाठी तुमच्या मनावर कधीही जबरदस्ती करू नका. तुमचे मन स्वच्छ ठेवा आणि उत्तर दिसू द्या. चौथे, तुमच्या समस्यांबद्दल प्रार्थना करा. पाचवे, अंतर्ज्ञान आणि अंतर्ज्ञानाच्या वेळेवर विश्वास ठेवा. यातील पहिला मार्ग, स्वतःवर विश्वास ठेवा. यामध्ये लेखक सांगतात की तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. तुम्ही काहीही केले तरी ते आत्मविश्वासाने करा. मग कोणतेही काम सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असायला पाहिजे जो विश्वासातून येतो. लेखक म्हणतात की आपला स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास असायला हवा. आपल्या सामर्थ्यावर योग्य विश्वास असल्याशिवाय आपण आनंदी किंवा समृद्ध होऊ शकत नाही. तसेच लक्षात ठेवा की कमी आत्मविश्वास खूप विचित्र आहे आणि तुम्हाला अपयशी बनवते. तर मजबूत आत्मविश्वासाने तुम्ही यशस्वी होऊ शकता. असुरक्षितता तुमच्या अपेक्षांसह येते. या उलट आत्मविश्वासाने तुम्ही स्वतःला सर्व जाणून घ्याल, जेणेकरून तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य कराल. म्हणूनच स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास असायला हवा. जर तुमच्यावर विश्वास असेल तर आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती समजून घेण्याची शक्ती तुमच्याकडे असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात चांगले निर्णय घेण्यास सुरुवात करा आणि यशाच्या मार्गावर प्रगती करा. जेव्हा तुमच्यावर विश्वास असतो तेव्हा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती समजून घेण्याची शक्ती तुमच्यात असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात चांगले निर्णय घेण्यास सुरुवात करा आणि यशाच्या मार्गावर प्रगती करा. या पुस्तकातील दुसरा मार्ग, शांत मन शक्ती देते. आपले मन जेव्हा विचार करायला लागते तेव्हा अनेक समस्याही आपल्या समोर येतात. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण आपले मन शांत ठेवले पाहिजे. सकारात्मक विचारांची शक्ती या पुस्तकात लेखक आपल्याला आपल्या मनात येणाऱ्या चुकीच्या विचारसरणीला योग्य विचारात बदलण्यास सांगतात.
आपल्या डोळ्यांना चांगलं आणि वाईट यातील फरकाचं योग्य आकलन असायला हवं. जर आपण चांगले आणि वाईट यात फरक करायला शिकलो तर आपण अधिकाधिक चांगल्या संधीचा फायदा घेऊ लागतो. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असू शकते जिच्यासोबत तुमच्या समस्या आणि दुःख सांगून तुम्हाला शांत वाटते. त्या व्यक्तीवर आपला खूप विश्वास असतो. जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि काहीही बोलू शकता तर ती व्यक्ती तुम्हाला आणि तुमच्या मनाला नेहमी शांत ठेवेल. मन शांत असल्यावर त्यातून सकारात्मक शक्ती मिळते. त्यामुळे नेहमी नकारात्मक विचारांपासून मन दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी अशी व्यक्ती आपल्या जवळ ठेवा जिच्याशी तुम्ही तुमच्या सर्व चिंता आणि दुःखांबद्दल बोलू शकता. या पुस्तकातील तिसरा मार्ग, सातत्याने ऊर्जा मिळवा. आपण कसे विचार करतो याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मानसिकतेवर होतो. उदाहरणार्थ, जर तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो की तुम्ही थकले आहात तर तुमचे शरीर प्रतिसाद देईल. त्यामुळे जर तुमच्या मनात एखादी गोष्ट करण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही त्या कामात तुमचे पूर्ण लक्ष देऊन ते काम करू शकता. लेखक म्हणतात की विश्वास हा विचारानेच काम करतो. ही एक विचार प्रणाली आहे. मनातील आत्मविश्वासाची भावना पूर्ण केल्याने शरीरातील ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे नेहमी असे म्हटले जाते की तुम्ही मनातून सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या आरोग्याशी आणि शरीराशी निगडीत राहण्याचा नेहमी प्रयत्न करा. सकारात्मक विचारांची शक्ती आपल्याला आपली शक्ती समजून घेण्यास आणि अनुभवण्यास भाग पाडते. ही आपल्याला शिकवते की जर आपल्यात काही कमकुवत असेल तर ते आपण नसून आपले अडथळे आहेत. आत्मविश्वासाने काम केल्याने आपण सतत ऊर्जा मिळवू शकतो, ज्यातून आपण स्वतःला यशाकडे धावताना पाहू शकतो. म्हणून जेव्हा संधी जास्त असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक शक्ती निर्माण करण्यासाठी चांगले निर्णय घेण्याचे मार्ग सापडतील. या पुस्तकातील चौथा मार्ग, प्रार्थनेची शक्ती वापरून पहा. आपण कशाची चिंता करू नये, त्याऐवजी आपण देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करत राहिले पाहिजे. एकटा देव तुमच्यासाठी पुरेसा आहे. प्रार्थना तुमच्यासाठी आश्रय म्हणून काम करते. देवाशी संबंध जोडल्याने आपले शरीर सकारात्मक ऊर्जेने भरले जाते आणि आपण हळूहळू आपल्या मनावरचे सर्व ओझे सोडत जातो. आपल्याला हलके वाटू लागते. चांगले डॉक्टर आणि शारीरिक आरोग्याचे तज्ञ नेहमी त्यांच्या उपचारात प्रार्थना वापरतात. लेखकांनी पुस्तकात म्हटले आहे की अंतर्गत सुसंवादाच्या अभावामुळे अपंगत्व, तणाव आणि अस्वस्थता येऊ शकते. प्रार्थना शरीर आणि आत्म्याच्या कार्यावर लक्षणीय परिणाम करते. म्हणून नेहमी तुमच्या देवावर विश्वास ठेवा आणि तुमचे शरीर आणि मन सकारात्मक ऊर्जेने काम करू लागतील. या पुस्तकातील पाचवा मार्ग, सर्वोत्तम अपेक्षा करा आणि ते साध्य करा. यात लेखकाने एका माणसाची कथा सांगितली आहे ज्याचा मुलगा प्रत्येक कामात अपयशी ठरतो. तो चांगल्या कुटुंबातील आहे, त्याच्याकडे पैसा आहे, ज्ञान आहे, पण तरीही तो अपयशी ठरत होता. त्या माणसाच्या मुलाने खूप प्रयत्न केले तरीही त्याला यश मिळू शकले नाही. परंतु नंतर त्याला त्याच्या अपयशाचे कारण सापडले आणि त्याने पुन्हा योग्य प्रयत्न केला. त्यानंतर त्याला यश मिळाले. जेव्हा लेखकाने मुलाला त्याच्या यशाचे रहस्य आणि त्याच्या अचानक बदलण्याचे कारण विचारले तेव्हा मुलाने उत्तर दिले की एका सरळ उत्तराने त्याचे आयुष्य बदलले आणि त्याला समृद्ध केले. तो म्हणाला की एका विशिष्ट गोष्टीने अचानक सर्व काही बदलले आणि ती सोपी गोष्ट म्हणजे विश्वास. तो म्हणाला की तो विश्वास ठेवायला शिकला, ज्यामुळे त्याला हे कळले की जेव्हा तुम्ही सर्वात वाईट अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला सर्वात वाईट मिळेल, परंतु दुसरीकडे जर तुम्हाला सर्वोत्तम इच्छा असेल तर तुम्हाला फक्त सर्वोत्तम मिळेल. लेखक म्हणतात की त्याच्या अचानक यशाचे रहस्य अद्वितीय नव्हते, कारण त्याने जगातील सर्वात शक्तिशाली कायदा शिकला होता आणि तो कायदा स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगतो. त्या अर्थ असा की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्व काही मिळेल हा आत्मविश्वास महत्वाचा आहे, जो तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल. या पुस्तकात नेमके काय सांगितले आहे ते आपण थोडक्यात पाहूया. या पुस्तकाने आपल्याला सकारात्मक विचारसरणीच्या सामर्थ्याबद्दल शिकवले. याद्वारे तुम्ही तुमची नकारात्मक विचारसरणी बदलून जग बदलू शकता. आता तुम्हाला समजलं आहे की सकारात्मक विचार म्हणजे काय आणि काय नाही. तुमचे जीवन सुधारण्याचा एकमेव सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकारात्मक विचार करणे. तुम्ही नकारात्मक विचारसरणीकडून सकारात्मक विचाराकडे कसे जाऊ शकता हे तुम्ही शिकलात.
तुमच्या मनाचा सकारात्मक विचार करण्यासाठी कसा उपयोग करायचा हे माहीत झाले. त्यामुळे या शक्तीचा तुमच्या आयुष्यात वापर करा. याबरोबरच लेखक नॉर्मन विन्सेंट पील लिखित द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल, खरेदी करण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. चला तर मग भेटूया एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.